समोर दिसतोय तो राजगड तिकडे, हा तोरणा. तर हे शिल्प आपल्याला दिसतंय ज्याच्यावर घोड्यावर हा सैनिक बसलेला आहे. याचा अर्थ काय? कारण उदयभानावर जो प्राणघातक शेवटचा हल्ला झाला तो खरं तर ही बघा, ही मागची वाट आपण चालत आलो त्या डोंगरावरून. ठीक आहे, डोंगरावर चढलात ना की डाव्या बाजूने जी वाट मिळेल पायवाट ती पकडून या. आता इथे अत्यंत दुर्लक्षित असलेलं हे उदयबाणाचं समाधी म्हणू किंवा थडगं म्हणू. मी तुम्हाला जसं म्हटलं तसं की जर त्याचं धर्मांतर त्या काळी झालं असेल तर हे थडगं आहे. जर तो शेवटपर्यंत हिंदू राजपूत होता तर ही त्याची समाधी आहे. पण अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत आहे, फार एका बाजूला आहे. पण एक गोष्ट तर क्लिअर आहे की इथून आल्यानंतर तुम्हाला तुमचा पुढचा प्रवास फार सोपा होईल. कारण हे बघा, समोर तुम्हाला पूर्ण हे सगळा नजारा दिसत असेल. इथून आता आपण खाली उतरलो ना की इकडे कल्याण दरवाजा आहे. या दाखवतो, हा बघा इकडे दिसत असेल बघा. तिथे देवटाक आहे, अमृतेश्वर मंदिर, कोंढाणेश्वर मंदिर, ह्या सगळ्या गोष्टी तिकडे आहेत. त्याच्यामुळे आता इथून उतरायचं म्हटलं आपण इथूनच उतरूया. या नको, हा थोडा निसरडा भाग आहे. या इथे हे बघा, छान दगडी वाट बांधलेली आहे. मगाशी तुम्हाला जे कळलं ना, आपण त्या बुरुजांच्या तटबंदीवरून चालत चालत तिकडे गेलो झुंजार बुरुजाकडे आणि मग डोंगर चढून थेट इथे आलो. मग कदाचित तुम्हाला झुंजार बुरुज जर स्किप करायचं असेल तर तुमच्याकडे ही वाट आहे, तुम्ही इथून असे वर येऊ शकता. पण आता एवढा आलात लांबून चालत तर स्किप वगैरे नाही करायचं, सगळं फिरून यायचं. चला आत्ता इथून आपण कल्याण दरवाजाकडे जाऊ. तेव्हा तिथे कल्याण दरवाजा बोर्ड लावलेला आहे, इथून खाली उतरायचं. आता खरं तर कल्याण दरवाजा ना बिचारा एकटा बाजूला पडला आहे. नाहीतर ना खरं तर कल्याण दरवाजा हा शिवकाळामध्ये मुख्य प्रवेशद्वार होता. म्हणजे महाराज गडावर यायचं असेल तर जेव्हा राजगडावरून जेव्हा ते निघायचे तेव्हा या कल्याण दरवाजाच्याच मार्गाने यायचे. हा बघा, आता संवर्धनाचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणात. मागच्या वेळी जेव्हा मी सौरभसोबत आलो होतो तेव्हा इथून जायलासुद्धा दिलं नव्हतं, कारण काम मोठ्या प्रमाणात चालू होतं. काल आम्हाला जाण्याची संधी मिळाली होती. ठीक आहे, हा भाग सध्या कल्याण दरवाजा म्हणून फलक लिहिलेला आहे. वाट थोडी आता कठीण आहे कारण पाय दुमडू शकतो, बाकी काही नाही. आणि तो पाय लचकला की मग कार्यक्रम झाला म्हणून समजा तुमचा. आत्ता खरं तर हा दरवाजा क्रमांक 2 आहे, दरवाजा क्रमांक 1 खाली आहे, कारण त्याचा प्रवेशाचा मार्ग तो आहे त्या बाजूने. ही देवडी आहे, पण पहिल्यांदा मी देवडीच्या आतमध्ये हा खोली सदृश्य भाग बघतो. आता हा नेमका कशासाठी आहे? कदाचित इथे जे पहारेकरी असतील तर त्यांचं काही सामान वगैरे असेल. बघा या बाजूला सुद्धा आहे. ओके, तर देवडीच्या आतमध्ये मी पहिल्यांदा अशा खोल्या बघतोय. फारशा देवड्यांमध्ये अशा खोल्या नसतात, पण पहारेकऱ्यांचं काही सामान वगैरे असेल तर या खोल्यांमध्ये ठेवलं जात असेल. आता हा दरवाजा क्रमांक 2 आहे. ठीक आहे, आत्ता खरं तर सांगण्यासारखं बरंचसं आहे ते दरवाजा क्रमांक 2वर. तो बघा गज शिल्प आहे आणि त्याच्या गजावर माहूतसुद्धा बसलेला. पण ते पाहण्यापूर्वी आपण कल्याण दरवाजा क्रमांक 1 पाहूया. या ही बघा, या बाजूला सुद्धा एक देवडी आहे. या बाजूला जागा नसल्यामुळे एका बाजूला देवडी ठेवण्यात आलेली आहे. अडसर या सुद्धा बाजूला आहे. या खाली. ठीक आहे, स्वतः माझ्या मागे या म्हणजे तुम्हाला किल्ला नेमका दिसेल. आता
कल्याण दरवाजा क्रमांक 1 समोरच्या राजगडावरून जेव्हा महाराज यायचे ते कल्याण दरवाजा मार्गे यायचे, पुणे दरवाजा मार्गे नाही. त्यामुळे हे मुख्य प्रवेशद्वार होतं सिंहगडाचं. दुर्दैवानं आता इथे लोकांची ये जा कमी आहे, वर्दळ कमी आहे, त्यामुळे फार एका साईडला पडलेला आहे कल्याण दरवाजा. इथून आपण चढून गेल्यानंतर पूर्ण 360 अँगल जेव्हा वळसा घालतो आपण 360 कोणाचा, आता याला गोमुखी पद्धत पण म्हणता येईल. पण साधारण हा किल्ला ज्या पद्धतीचं त्याचं बांधकाम आहे, हा सुद्धा दरवाजा यादवकालीन तुम्हाला दिसून येईल. कारण ज्या पद्धतीने त्याची रूपरेषा आणि ज्या पद्धतीची सजावट त्यावर करण्यात आलेली आहे, नक्षीकाम करण्यात आलेले आहे, हे बघा दगडी नक्षीकाम, तर हे पताकांचं नक्षीकाम आहे. ठीक आहे. त्यानंतर वरती ते बघा तो कमळ दिसतो आहे. आता कमळाचा हा भाग पूर्णतः चांगल्या अवस्थेत आहे, तो तुटलेल्या अवस्थेत आहे. तर खऱ्या अर्थाने तो कसा असू शकतो, तो तिकडे आहे. त्यानंतर वरती नगारखान्याचा भाग, किंवा इथे नगारखान्यावर समजा महाराज येत आहेत तर पहिल्या दरवाजातून नगारखान्यावर इशारा दिली जायची वरती गडाला की महाराज येत आहेत. तर ते जे वादन असायचं ते वेगळं असायचं. धोक्याची सूचना द्यायची असेल तर त्याचं वादन वेगळं असायचं. त्यानंतर हे बघा या जंग्या दिसत आहेत बघा, स्पष्टपणे दिसत आहेत. तिथून जर समजा एखादा शत्रू आला तर त्याला तिथून गरम उकळतं तेल टाकण्यासाठी किंवा पाणी टाकण्यासाठी तिथून ही रचना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता हे बघा, आता विषय असा आहे की आता ह्या बुरुजाच्या या भिंतीवर या अशा पद्धतीने झाडं वाढलेली आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये आता एक तर समाधानाची बाब आहे की गड संवर्धनाचं काम इकडे चालू आहे, त्याच्यामुळे त्यांची नजर इथे पण पडेल आणि इथूनसुद्धा या सगळ्या झाडी काढल्या जातील. आता हा एक दरवाजा पाहिल्यानंतर दरवाजा क्रमांक 2, आता इथून सुद्धा जेव्हा तुम्ही पाहाल तर दरवाजा तिकडे बांधलेला आहे बरोबर तसा. पण हे जे बुरुजाचं बांधकाम आहे ना ते साधारण शिवकालीन असू शकतं, कारण ज्या पद्धतीने बुरुज बाहेर काढण्यात आलेला आहे बरोबर. आता समजा तोफेचा मारा तिकडून झाला तरी तो गडावर थेट दरवाजावर जाणार नाही, तो बुरुजावर जाईल. समजा इथपर्यंत पहिला दरवाजा फोडायला शत्रू जर यशस्वी ठरला तर त्याचा पण मारा फार तर इथपर्यंत जाईल की इथून तुम्हाला दिसतोय का, या बाजूने बघा. समजा शत्रू संधी येतो, इथून दरवाजा दिसत नाही, दिसतोय तो फक्त बुरुज दिसतोय. तर गोमुखी रचनेची संकल्पनाच मुळात महादरवाजा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रामुख्याने वापरली जाते. या यादव काळामध्ये बऱ्याचदा आपलं शक्तिस्थान दाखवण्यासाठी महादरवाज्यांवर शरभाचं शिल्प असेल किंवा इतर काही शिल्प असतील तर ती प्रामुख्याने दाखवली जायची. कल्याण दरवाजा क्रमांक 2 वर तुम्ही दोन्ही बाजूच्या बुरुजांवर पाहाल तर गजशिल्प तुम्हाला पाहता येते. या गजावर माहूत सुद्धा बसलेला आहे. आता अर्थात खालच्या बाजूने तो माहूत दिसत नाही आहे, पण या बाजूचा गज अर्थात हत्ती तुम्हाला पूर्णपणे दिसेल. त्याच्यावरती एका माणसाचा चेहरा दिसतोय बघा, तर तो माहूत आहे. आपण या बाजूच्या बुरुजावरून त्याचा फोटो काढून तुम्हाला मी बाजूला दाखवेन. हे बघा इकडचा तो गजशिल्प काळानुरूप आता तो ढासायला असेल किंवा त्याची कल्पना नाही. आणि आणखी एक शिलालेख या ठिकाणी कोरलेला आहे. तो शिलालेखसुद्धा मी तुम्हाला त्याचा अर्थ आणि तो नेमका काय शिवकालीन भाषेत लिहिलेला आहे तर तो लिहिन. ॲक्च्युली ह्याचं बांधकाम जे झालं असेल ते नंतरच्या काळामध्ये झालं असेल किंवा याचं जी डागडुजी झाली असेल किंवा पुनर्निर्माण झालं असेल ते राजाराम महाराजांच्या काळात झाल्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या काळात जे पेशवे होते नानासाहेब पेशवे, तर त्यांचं नाव या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. तर तो शिलालेखसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आता काय ते शिलालेख कुठं आहे तो बघा, कमळाच्या बरोबर वरच्या दगड 3 नंबर दगड 1 2 3 बरोबर आहे. तो आता अस्पष्ट दिसतोय, पण तुम्ही इथे बुरुजावरून बघितलात ना वर जाऊन तो तुम्हाला तिथे दिसून येईल. तर प्रमुख दरवाजे कल्याण दरवाजा 1, कल्याण दरवाजा 2. मगाशी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज सिंहगडावर यायचे ते या रस्त्याने यायचे, कारण खाली कल्याण गाव आहे, कोंढणपूर आहे आणि बाजूला राजगड आणि तोरणा आहेत. तर राजगडावर आपली पहिली राजधानी होती. तर तिथून प्रामुख्याने खामगाव मावळ प्रांतातून जेव्हा महाराज यायचे तेव्हा ते या रूटने यायचे. आत्ता इथे लोकांची वर्दळ नसल्यामुळे ये जा नसल्यामुळे हा मार्ग बऱ्यापैकी आता म्हणजे मला वाटतं या रूटने कोणी आता सध्या ट्रेकिंग करत नाही, कारण सगळं सोपं पडतं ते पुणे मार्गाने. पुणे दरवाजातून मला वाटतं आतकरवाडी आणि डोंजेगावातून येत आहेत राईट. त्याच्यामुळे
आणि गाड्या पण पार्किंगपर्यंत येतात. त्याच्यामुळे हा रूट बऱ्यापैकी बंद झालेला आहे किंवा एवढी झाडी वगैरे वाढलेली आहे की तुम्ही आत्ता नॉर्मल जर तिथे ट्रेक करायला गेलात तर तुम्हाला मार्ग सापडणार नाही, चकवे बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कल्याण दरवाजा पाहायचा, इथून बाहेर पडायचं आणि आता आपण जाणार आहोत देवटाके पाहायला. देवटाकेच्या पुढे आहे सॉरी अरे हां राईट आपल्याला सापडेल आहे. पण हा उंटका दाखवला जो आपल्याला दाखवायचा राहायचा हा त्या काळचा बघा. तिकडे एक उंटीची जागा आहे. ही दरवाजाच्या सुरक्षेसाठी जो अडसर आपण टाकली ना दोन्ही बाजूला. तर जुन्या काळामध्ये ना लाकूड मोठ्या प्रमाणात वापरलं जायचं बांधकामासाठी. आत्ता ते आपल्याला तेवढं स्पष्टपणे दिसत नाही. आणि दरवाजासाठीचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही तिथे पाहू शकता. ठीक आहे, आत्ता आपण देवटाकेकडे सगळेजण जाऊ आणि तिकडून आपल्याला अमृतेश्वर, कोंढाणेश्वर या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं तानाजी मालुसरेंचं स्मारक राहिलेलं आहे तर ते पाहूया. या इकडे तो बघा समोर कल्याण दरवाजाचा तो भगवा दिसतोय. तिकडून आता वरतून चालत आपण इकडे आलो. आता ही जी वास्तू आहे याला देवटाकं म्हणतात. आता देवटाकं का म्हणतात त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे थोडी कोटी वगैरे आणि थोडी छान वाक्य वगैरे घेईन ना मी. म्हणजे देवटाकं का म्हणतात ते असं काही टेक्निकल वगैरे खरं नाही, पण मला जे वाटलं ते मी सांगतो की हे जे पाणी आता आपण जे काढू, सौरभ काढतोय, एकतर पाणी किती स्वच्छ ते बघा, तळ दिसतोय आपल्याला बरोबर आहे. आता मागच्या वेळी टाकीतलं पाणी कसं काढायचं याचं आम्ही सांगितलं होतं, ते बुडबुड्या आणि त्या सगळ्या गोष्टी. पण आता समजा हे पाणी निघालं आहे, एकतर पाणी प्रचंड थंड आहे आणि हे बघा पाणी आता आम्ही भरून घेतो आणि ते पाणी पिणार सुद्धा आहोत. आता हे बघा हे सगळ्यांचे ताजेतवाने चेहरे दाखव एकदा. हे पाणी पिऊन थंड पाण्याने चेहरे धुतल्यानंतरचे हे चेहरे ठीक आहे फ्रेश. आता हे फ्रेश पाणी म्हणजे देवटाकं खऱ्या अर्थानं स्वर्ग अनुभूती जिथे मिळेल असं हे पाणी आहे. आणि खरंच एवढं सगळं कल्याण दरवाजा वगैरे फिरून आल्यानंतर जी काय तहान लागली होती दिवसभराची, चला पिऊ हे बघा. हां मी पण घेऊन टाकू. सो हे पाणी खूप छान आहे आणि एकदम स्वच्छ आणि एकदम काय म्हणतात थंड. आणि मगाशी कोणीतरी हां मनीषच बोला की हे जर जड पाणी तुम्ही प्यायलात तर तुम्ही कुठलंही पाणी पचवू शकता. आता हे बघा, आता कसं आहे की एखाद्या चांगल्या गोष्टीला एखादा डाग असतो, जसा चंद्राला डाग असतो तसा या देवटाकेला सुद्धा काही लोकांनी प्लास्टिकच्या बॉटल्स आत टाकल्यात. पण त्यासुद्धा इतक्या तळाला जाऊन बसल्यात ना की पाणी स्वच्छ सगळं वर आहे आणि सूर्यप्रकाश सुद्धा इथे तुम्हाला स्पष्ट दिसतोय. आता या देवटाक्याबद्दल एक खास गोष्ट सांगितली जाते ते म्हणजे तळ तर दिसतोय, मात्र हा लांबी किती आहे, कुठपर्यंत हे देवटाकं जातं हे पाहण्यासाठी जेव्हा लोकमान्य टिळक इथे वास्तव्यास होते तेव्हा ते या टाक्यात उतरले होते. वस्ती जेव्हा कमी होती तेव्हा त्यांनी एक अंदाज घेतला आणि ते या टाक्यात उतरले. बघा टाक्यात उतरण्यासाठी इथे छोटेखानी शिडी होती पण ती आता नाही आहे, काढलेली आहे. तर ते पोहत त्यांना शक्य होतं तिथपर्यंत ते गेले. साधारण खांब टाकी जे म्हणतात हा सुद्धा खांब टाकीचा प्रकार आहे. आतमध्ये ते खांब आहे. तर साधारण 3ऱ्या खांबापर्यंत गेल्यानंतर त्यांना गुदमरायला झालं, काळोख खूप वाढला, त्यामुळे ते रिटर्न आले. पण अजूनपर्यंत सुद्धा याचा नेमका किती याची लांबी आहे ती अद्याप अजून पण मोजता आलेली नाही आहे. पण एकंदर टाकी खऱ्या अर्थाने कशी असायची म्हणजे आत्ता बघा, आता हे आपण हे टाकलेलं आहे, पत्रे टाकलेले आहेत, वरून आपण छप्पर टाकलेलं आहे. तर त्या काळात कदाचित त्याच्यावर दगडी छप्पर असेल. म्हणजे टाकी जी तुम्हाला आत्ता दिसत आहेत उघडी तर ती तेव्हा तशी नसतील, ते सगळं छप्पर खाली पडलेलं आहे. तर हे खऱ्या अर्थानं टाकं जे आपल्याला त्या काळातलं काय म्हणतात त्याचं प्रतिनिधित्व करतंय. तर हे देवटाकं आत्ता आपण लागलीच. चला रे सगळे देवटाक्यापासून इथे देवटाकं आणि देवटाक्याच्या समोर इथे श्रीवीर हनुमंत आहे आणि त्यांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण सरळ ही वाट पकडली आणि आता इथे अमृतेश्वर मंदिर लागतं बरोबर पहिलं. आणि त्याच्यानंतर त्याच्या मागे आहे ते बघा, तिकडे आहे तानाजी मालुसरेंचं स्मारक आणि त्याच्या पलीकडे आहे कोंढाणेश्वर मंदिर. तर आत्ता आपण
सिंहगड भ्रमंतीच्या अंतिम टप्प्यात आहोत। या देवटाक्यातलं छानसं पाणी पिऊन झाल्यानंतर इथेच डाव्या बाजूला हत्ती टाकला। आता हत्ती टाकलं जेव्हा आपण एखाद्या वास्तूला म्हणतो तेव्हा त्याचे दोन अर्थ आपण काढू शकतो। एकतर गडावर जर हत्ती असतील तर त्यांना पोहण्यासाठी किंवा त्यांचं पिण्याचं पाणी ह्या सगळ्या गोष्टीसाठी खास हत्ती टाक्याचा वापर केला जातो। आणि हत्ती टाक्याचा आपल्याला दुसरा सुद्धा अर्थ काढता येतो की हत्ती म्हणजे विशाल मोठं। तर हत्ती टाकं म्हटल्यावर त्याची जी साईज आहे, जसं आपण जिंजीवर बघितलं होतं एक हत्ती टाकं, तर त्या हत्ती टाक्यावर हत्तीनं उतरायला पायऱ्या नव्हत्या पण ते हत्ती टाकं होतं। तर त्याचा अर्थ काय होतो की विशाल आकाराने मोठं असलेलं टाकं, म्हणून याला आपण हत्ती टाकं म्हणू शकतो। कारण आत्तापर्यंत जेवढी आपण सिंहगडावरची टाकी बघितली त्यातलं सगळ्यात मोठं टाकं हे हत्ती टाकं आहे। आता हे हत्ती टाकं पाहून झालं। आत्ता आपण हे बघा डाव्या बाजूला इथे अमृतेश्वर भैरव मंदिर आहे। मंदिरात आज जाताना म्हणजे भैरवाचं मंदिर आहे आणि त्याची शक्ती अर्थात भैरवी या दोघांच्या मूर्त्या आतमध्ये आहेत। मात्र मंदिराच्या अगदी समोर आता एकतर हा स्तंभसुद्धा आहे, मात्र अनिकेतने एक गोष्ट निदर्शनास आणून दिली की इथे हे पायाचे सुद्धा ठसे आहेत, मग कदाचित ही कोणाची तरी समाधीसुद्धा असू शकते। आता दुसरी गोष्ट ही वास्तू खरं तर पडक्या अवस्थेत आहे, कारण त्याचे स्तंभ तुम्हाला इथे दिसतात। मूळ स्तंभ हे बघा, तिकडचा स्तंभ गायब आहे पण इकडे दोन स्तंभ आहेत। आता हे बघा, हे जे वरचं बांधकाम आहे ना, हे तटबंदीचं वरचं बांधकाम नंतर झालेलं आहे। ही जी एवढी हा जो भाग दिसतो ना, हा जुना भाग आहे आणि इंटरलॉक सिस्टीममध्ये बघा आलं लक्षात। आणि हे बघा इथे त्या काळातले हेमाडपंथी बांधकामामध्ये कसं असायचं माहिती आहे, हे बघा हे जे खड्डे असायचे ना, हे खड्डे किंवा हा जो होल बसायचा, तर समजा ह्याचा वरचा जर भाग असेल तर त्या वरच्या भागाला असं एक हा भाग असा बाहेर काढला जायचा, म्हणजे तो असा आत टाकला जायचा आणि त्याचं सरळ अशा पद्धतीने ठेवलं जायचं, राईट। म्हणजे हा भाग आत गेल्यानंतर हे लॉक होऊन जायचं। तर इंटरलॉक सिस्टीम ही तुम्हाला प्राधान्याने हेमाडपंथी पद्धतीमध्ये दिसून येते। आत्ता आपण आतमध्ये प्रवेश करूया। चप्पल आपल्याला बाजूला काढायची आहे कारण मूळ देवाचा गाभारा पलीकडे आणि आतमध्ये का तर इथून हे बघा मागून इथे आपण थेट स्मारकाच्या इथे जाऊ शकतो। हे बघा इथे पुन्हा एकदा हे काय म्हणतात देवाचे अवशेष इकडे ठेवण्यात आलेले आहेत। आता इथून इथे आपण बाजूला अमृतेश्वर भैरवाचं दर्शन, अर्थात प्रत्येक देवतेचं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे, पण भैरव हा शक्तीचा प्रतीक आहे आणि त्याची शक्ती ही भैरवी, म्हणून भैरव आणि भैरवी अशा दोघांच्याही मूर्त्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचं दर्शन घेऊया। मीच जातो तुम्हाला आतमध्ये, इथूनच तुम्हाला दर्शन आणि आतमध्ये जाऊ आपण। हे आता मगाशी आमचं भैरवाचं दर्शन झालेलं आहे, त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं काल आम्ही आलो होतो रेकीसाठी, तर दर्शन घ्यायचं आणि अमृतेश्वर भैरव मंदिराच्या मागच्या बाजूने इथून तुम्ही स्मारकाच्या इथे जाऊ शकता। तिकडे चालतात पहिले, तिकडे काय तिकडे तानाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो शिल्परूपामध्ये या ठिकाणी मांडण्यात आलेला। तेव्हा कोंढाणा जिंकायचा किंवा सिंहगड जिंकायचा तेव्हा जो विडा उचलला होता तो प्रसंग आहे। तानाजी मालुसरे छाती फुलवून महाराजांना सांगितलं की महाराज तुम्ही जायचं काही कारण नाही, आम्ही गडावर जाऊ आणि
आम्ही कोंढाणा जिंकू, आणि कोंढाणा जिंकून आणण्याचा विडा तानाजी मालुसरेने उचलला होता, त्याचं हे शिल्प आहे. आणि त्याच्या पुढे जेव्हा तानाजी मालुसरेंनी कडा कशा पद्धतीने चढला तर तेही शिल्प आहे. आणि जेव्हा तानाजी मालुसरेंनी देह ठेवला, इथे पुढे जर तुम्ही बघाल तर तानाजी मालुसरे आणि उदयवान, तर त्याचं हे शिल्प दाखवण्यात आलं आहे. त्यांचं जेव्हा युद्ध सुरू झालं, आता उदयवानचा जर चेहरा तुम्ही पाहाल तर राजपुती पद्धतीची पगडी त्याने घातलेली ती बघा. त्यानंतर सूर्याजी मालुसरे जेव्हा पळून जाणाऱ्या मावळ्यांना सांगतात की मागे फिरा, हातात बांगड्या घातल्यात का, तर तो जो प्रकार आहे, तो जो प्रसंग घडला होता, तर त्याचं हे शिल्प आपल्याला इथे प्रामुख्याने दिसून येतं. सिंहगडावर ज्या पद्धतीचं संवर्धनाचं काम झालं आहे, तर प्रामुख्याने हा जो भाग आहे तो पाहण्यासारखा आहे, कारण अतिउत्तम आणि डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. जसं शिवकाळ पश्चात्तर, तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्या प्रामुख्याने जे प्रसंग घडले, मग जसं मगाशी म्हटलं तसं की 1 जुलै 1693 साली नावजी बलकवडे यांनी 300 मावळ्यांनिशी विठोजी कारके यांच्या मदतीने गडास माळा लावून, अर्थात ज्या पद्धतीने क्लाइम्बिंग करून चढले गेलं, तर नावजी बलकवडेसुद्धा त्याच पद्धतीने त्यांनी पराक्रमाची शर्थ करून सिंहगड स्वराज्यात आणला. किंवा इतर जे काही औरंगजेबाने गडास वेढा घातला जो 1702ला, त्यानंतर 1706ला जुल्फिकार खानाने फितुरीने सिंहगड जिंकून घेतला, तर अशी डिटेलमध्ये जी काय माहिती आहे ती या ठिकाणी देण्यात आली आहे. आपण ठिकाणी बघा, बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे. या सगळ्या एकंदर वास्तू आहेत आणि इथे खऱ्या अर्थाने महाराजांचं आणि तानाजी मालुसरेंचं स्मारक आहे. ते एकदा पाहून घेऊ. इथे काका आले, काका इकडे दर दिवशी येतात आणि ती माहिती देतात, तर त्यांची आता आपण माहिती काय आहे ती ऐकून घेऊया. या इकडे या. ती 58, तलवार 35, जहाज 20, उदयभान राठोड. ओम नमांबिके वंदितो चोला थापड पावर पारातातून सूर्याला शाहिरा महाराष्ट्राचा प्राण गायले शिवप्रभूचे पुढगान जिराना खळाळले शिवाचे ढप घेऊन शाडी फौज तानाजी बंधू सूर्याजी आजी कसगतीला मामासेलार सर्व सैन्याचा बहार येऊन पश्चिमीला तेलकट बड्डी अंगाला कावड्याच्या माळा कंठाला उद उद ग अंबाबाई तुग जागर नाचे आई हे शिला काढली बाहेर शापटाला बादलाची अर्धागड जातीच करायचं हात सोलाला उदे भाडे किल्लेदार हे कमल कुमार हे वटा वाघळीच्या अवलादीस मर्दाची तोडली ढाल रक्ताने लहाले किल्ला झाला लाल उदे भाड होता तो दुष्ट करतो त्याला नष्ट झेलतो शेल्यावर मराठे आत शिरती हाडे त्यांची तुटती 80 वर्षाच्या महाता उदे भाडला पाडला धरण पेटून गंध छत शाहीर हार हार महादेव. जय जय शिवराय. उदयभान राठोड तानाजी मालुसरे दोघांची लढाई या ठिकाणी आलेली आहे. मग किल्लेदार सरदार उदयभान राठोड यांची तलवार त्यांच्या पोटामध्ये आर पार घुसली गेली, म्हणून तानाजी मालुसरे याच ठिकाणी जमिनी पूर्ण मावळ्यांना समजतं आपले सेनापती मरण पावले मावळ्या गाडवणी पळायला लागलेले, म्हणजे कल्याण दरवाजेनी सूर्याजी शेराबाबा वर आलेले. पळणाऱ्या मावळ्यांना सूर्याजीने आवाज दिलाय, अरे तुमचा बाप या ठिकाणी मरण पावला म्हणून तुम्ही असं का पळता, एक तर कड्याने उड्या टाकून मारा तर लढून मारा. अर्धे जोड त्यांनी कापले गेले. पण या ठिकाणी काय घटना घडली, रक्ताच्या थारुल्यात पडलेल्या सेनापतीला उदयभान लात मारून चाललाय. पाहिलं कोणी, शेलार मामा वय 80, काय बोलू लागला त्याला, हे ओढवडीच्या अवलादी रक्ताच्या थारुल्यात पडलेल्या पोरा लात मारून चालला कुठं. आज सांग हे मग 80 वर्षाच्या म्हाताऱ्याबरोबर चाल कर. मग काय घटना घडली, मामाने मारला उडणाला दात खाऊन केले वाराला, दात खाऊन केले वाराला उभा चिरला उद्या भाण्याला राजी जी जी. दोघांची लढाई 15 मिनिटाच्या अंतरावर गेल्यानंतर शेलार मामा सकाळचे मूर्त पाहायला लागलेले. जसं सूर्याने किरण टाकलं तसं त्याचे वार केले. वार करून त्याला खाली पाडलं. खाली पाडून त्याच्या पोटावर बसल्यात. पोटावर बसून
आपल्या तोंडात दात किती असतात? 32 मधले माझे 4 पडले. निश्चय दातानी, निश्चय त्याच्या ह्या दातानी त्याचं पहिलं नरड फोडलं, नरड. मग त्या म्हाताऱ्याची जात कशी असेल त्या टायमिंगला, किती स्ट्रॉंग असतील. म्हणून ते लहानपणापासून चहा पित नव्हते, म्हणून दात भक्कम होते. याचा आपल्या सकाळी येऊन द्या, संध्याकाळी येऊन द्या. शेलार मामाला का सप्पा गेला उद्यापान मारायला? 25 कुठं 80 कुठे शक्य आहे का? 25 ला 80 मारणार का नाही मारणार? पण तानाजीचे त्याला 2 वार झालेले आहेत. ते पूर्ण जखमी झालाय, पूर्ण घायल झालाय, म्हणून ते शेलार मामाला सप्पा गेला मारायला. दातानी नट फोडायचं कारण काय? मग दातानी नट फोडायचं कारण का? मग शेलार मामाला राग किती असेल? कशाचा राग होता त्यांना? लाट मारल्याचा राग होता. मग त्या रागाच्या भारत त्याचं पहिलं किल्ला छत्रपती शिवाजीराजेच्या पूर्ण कब्जात आलेले. परंतु आज आपल्याकडे मोबाईल आहे, फोन आहे, याच्याविषयी समजलं जातं. त्या टायमिंगला असा प्रकार नाही. एक बेसनचा टावर आणि त्याचं खालची जगा, याला बाले किल्ले म्हणले जाते. मग त्या ठिकाणी एक हिरवं निशाण होतं, हिरवं. ते हिरवं निशाण खाली झालं आणि भगवा झेंडा वर गेला. आणि त्या ठिकाणी गवत पेटवले गेल्यामुळं त्या ठिकाणी मोठा जाळ झाला. त्याचा इशारा राजगडला समजलं गेलं. तेव्हा शिवाजीराजे आपल्या आई संग बोलू लागतात, मा साहेब पहा, आपला कोंढाणा सर झाला, जिंकला. पण छत्रपती शिवाजीराजे या ठिकाणी आलेले. ज्या ठिकाणी सेनापती धारतीतलं पडलेत ना, त्यांना जाऊन त्यांनी मिठी मारली, बोलू लागल्यात, माणूस रे तुम्ही सुद्धा आम्हाला सोडून गेलात. पण त्याच्या कडेला बसून मावळे रडत बसलेत. त्या मावळ्यांना बोलू लागलेत, अरे मावळ्या व का रडता? अरे मावळ्या व का रडता? दुसऱ्या गडाचं नाव गड आला, पण माझा सिंह गेला. याचं नाव सिंहगड. मग त्यांचा अंतिम देह पालखीत टाकून छत्रपती शिवाजीराजांनी 5 पावलं खांद्याला खांदा लावून त्यांच्या गावी नेला उंबरठ्याला. आणि त्या ठिकाणी अग्नी झाली. मूळचं नाव आहे कोंढाणा, मूळचं नाव आहे कोंढाणा. जय भारी, जय शिवाजी, हर हर नरवी तानाजी मालुसरेंचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळे. आणि मला पण आय डोंट नो, पण इथे आल्यावर थोडी शांतता जाणवते, एक वेगळी वाईब येते, एक सकारात्मक वाईब येते. आणि हे बघा, जे वेगवेगळे दांडपट्टा असेल किंवा गोफन असेल, धोप तलवार असेल, त्यानंतर अरे वा बंदूक पण दाखवली मला त्यांच्या हातात, बंदूकच. त्यानंतर धनुष्यबाण. तर साधारण युद्धामध्ये ज्या ज्या गोष्टी वापरल्या जातात तर त्याची काही हो गोफ तर मगाशी आपण म्हटलं. तर ह्या काय म्हणतात पुतळे उभारण्यात आलेले आहेत, जेणेकरून ही जी हे बघा याला म्हणतात खऱ्या अर्थाने गडसंवर्धन. अशा पद्धतीचं गडसंवर्धन असेल तर आनंद होईल ना. लहान मुलांना यात इंटरेस्ट असतो, यात पहिला इंटरेस्ट निर्माण झाला की त्यांना इतिहासामध्ये इंटरेस्ट होईल. तर आत्ता हे स्मारक पाहून झालेलं आहे. आजोबांचं सुद्धा आपण काय म्हणतात की धडाडती तोफ आपण ऐकली याही वयामध्ये. अर्थात त्यामध्ये काही गोष्टी बघा, जेव्हा पोवाडा असतो किंवा इतर काही सांगीतिक एखादी श्रद्धांजली जेव्हा असते तर त्याच्यामध्ये काही वेळा लिबर्टी घेतली जाते. आणि जे आता शेलार मामांचं त्यांनी सांगितलं की नरड्याला वगैरे चावा वगैरे घेतला उदयभानाचा, तर ते थोडंसं त्याच्यावर ऐतिहासिक वाद असू शकतो, मतमतांतर असू शकतात. तर ठीक आहे. तर हे एकंदर तुम्ही ही गोष्ट तुम्ही ऐकून घेतला. तर स्मारक पाहून झालेलं आहे. गडाची देवता कोंढाणेश्वर देव जो आहे तो पाहायचा आहे. आणि या गडाचं आपण काय म्हणतात उत्तरार्धाकडे जायचं आहे. चला. स्मारकाच्या बाहेर हा जो फलक लावला ना तो फार महत्त्वाचा आहे. कारण मी जसं तुम्हाला म्हटलं की काही वर्षानंतर जेव्हा रिस्टोरेशनचं पुढचा टप्पा पार पाडला जाईल तेव्हा आजच्या आपल्या व्हिडिओ किती महत्त्वाचे ठरणार आहेत त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे गोनी दांडेकरांनी 1965 साली काढलेला हा फोटो. त्यावेळी असलेलं ही वीर तानाजी मालुसरे यांची समाधी. त्यापूर्वीसुद्धा 1940 साली साधारण समाधीचं हे छायाचित्र घेण्यात आलं होतं. त्याही आधी हे बघा उघड्या माळरानावर ही तानाजी मालुसरे यांची ही समाधी होती. तर हे का महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 2014 साली कशा पद्धतीने ही समाधी बनवण्यात आली तर हे रेफरन्सेस कळत जातात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा गडकिल्ले फिरता तर तुम्हाला एखादी वेगळी गोष्ट दिसली तर त्याचा फोटो काढून ठेवा, कारण काही वर्षानंतर त्याचं महत्त्व फार वाढणार आहे. तर त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. तर खूप छान वाटतं आहे हे पाहून. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे आता आता अर्थात आपण कोंढाणेश्वर मंदिराला भेट दिल्यानंतर ब्लॉगचा शेवट करणार आहोत, पण फार महत्त्वाची एक यामध्ये माहिती दिलेली आहे. कोंढाण्याचा इतिहास थेट जातो कुठे माहिती आहे का. पहिला लिखित उल्लेख 1350 साली शहानामा ए हिंद नावाच्या फारसी ग्रंथात आला असून मुहम्मद तुघलकाने
1328 साली कुंधियाना जिंकल्याचं सांगितलं जाते. कुंधियाना म्हणजे आता तेव्हाचा कोंढाणानंतर सिंहगड. आणि तेव्हा नागनायक नावाच्या यादवांच्या कोळी सरदाराने, पुन्हा एकदा मी म्हटलं तसं की कोळी म्हणजे आपले कोळी बांधव वेगळे जे मासेमारी करतात, हा कोळी समाज पूर्णपणे वेगळा, जो क्षत्रिय म्हणता येईल किंवा महादेव कोळी जो समाज आहे, जो मी शिवनेरीला त्याचा उल्लेख केला होता. तर त्यांच्या या त्या जमातीमध्ये हे सगळे कोळी समाज. आणि बरं, त्या कोळी सरदारांचा इतिहास हा यादवांपासून सांगितला जातो. तर तेव्हा या किल्ल्याच्या रक्षणासाठी यादवांच्या कोळी सरदाराने संघर्ष केला होता आणि मात्र दुर्दैवाने तुघलकाने तो किल्ला जिंकला. म्हणजे याचा रेफरन्स किती जुना जातो कोंढाण्याचा ते या शिल्पावरून कळतं. ठीक आहे, आता हे पाहून झालं. आत्ता आपण इथून उतरू, कारण आता हे इथे संवर्धनाचं काम केलं. तिथून या वाटेने सरळ जाऊ. तिकडे आता कोंढाणेश्वर मंदिर आहे, तिकडे दर्शन घेऊ आणि परतीचा प्रवास सुरू करू. चला. तानाजी स्मारक पाहून आल्यानंतर बाहेर पडल्यावर डावीकडेच ही टेकडी आहे, ती टेकडी चढून यायची आणि वर चढून आल्यानंतर कोंढाण्याच्या बालेकिल्ल्यावर इकडचा मूळ पुरुष, इकडचा देव कोंढाणेश्वर, त्याची माहितीसुद्धा लिहिलेली आहे. आणि याचा संदर्भ थेट जातो आहे तो यादव काळामध्ये, यादवांच्या कुलदैवताचे अर्थात शंकराचे मंदिर होय. आलं लक्षात. आता याचं मूळ बांधकाम यादवकालीन हेमाडपंथी आहे. ठीक आहे, गड स्थापनेपासूनच हे दैवत इथे वास करून आहे. आतमध्ये एक पिंडी आहे. थोड्या उंच टेकडीवर असलेल्या या मंदिराचं प्रवेशद्वार विविध द्वारशाखांनी सजवले आहे. आता विविध द्वारशाखांनी म्हणजे काय ते जवळ जाऊन पाहू. दिल्लीच्या समोर आहेत मुंगी महाराज, अर्थात त्यांची झीज होत चाललेली आहे, मात्र आजही उत्तम अवस्थेत आहे. मंदिर बंद आहे. ही जी द्वारशिल्प आहे तर याला विविध द्वारशिल्पांनी सजलेला प्रवेशद्वार असं म्हटलेलं आहे. बघा, हा ओपन भाग इथे दिसतो. त्याचं कारण काय माहीत नाही, पण हे बघा या पद्धतीने कोंढाणेश्वर लिहिलेलं आहे वरची बाजू. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी मागे या, हे बघा, हे जे छप्पर पाहिलं मगाशी आपण तोफखान्याची, त्याची मी म्हटलं की तोफखाना इंग्लिश बनावटीचं काय, तर त्यांचं जे छप्पर असतं ते पूर्ण शार्प स्लोप असतो एकदम. हा असा आपल्याकडे बघा, हा अशा पद्धतीने, आणि चारही बाजूने त्याला अशा पद्धतीने त्याला वळवण्यात आलं आहे की तो शार्प स्लोप नाही होत. तर साधारण हेमाडपंथी किंवा महाराजांच्या पण विविध वास्तूंचं जर तुम्ही निरीक्षण केलात की प्रामुख्याने दारुगोळा कोठार, तर त्याचं वरचं छप्पर हे चार बाजूनी असं वळवलेलं असतं. ठीक आहे, तर आता या थोडं जवळ लांबून का होईना कोंढाणेश्वराच्या या पिंडीचं दर्शन आपण घेऊया. हां, थोडं ते गणपती बाप्पा आहे. हे बघा, हे सुद्धा मूळ जे प्रवेशद्वार आहे ते विविध द्वारशिल्पांनी बनवलेलं आहे. ते का म्हटलं ते बघा, हे द्वारशिल्प तुम्हाला दिसत असतील वेगवेगळे. व्हिडिओ अजून सुद्धा संपलेला नाही आहे. कोंढाणेश्वराचं दर्शन जरी झालं असेल तरी फार एक महत्त्वाची गोष्ट बाकी आहे, तिथे आता जाऊया आणि त्यानंतर आपण व्हिडिओचं एंड करूया. चला चला रे शिलेदारांनो. सिंहगडची आजची भ्रमंती पूर्ण झालेली आहे. आता आजचा एंड आम्ही हा छान स्नेहभोजन करून केलेला आहे. एकदा सगळ्यांकडे फिरवू, आपल्या मित्रमंडळींकडे. छान बेत होता. काय पिठलं भाकर आणि वांग्याचं भरीत आणि एक मस्त ना कांद्याची चटणी होती लाल. उत्तम मस्त जेवण झालेलं आहे. आत्ता आम्ही सगळे सिंहगडाकडून निरोप घेऊ आणि आपापल्या घरी जाऊ. ही मंडळी जातील नांदेडला, ती मंडळी जातील इंदापूरला, अनिकेत निगडी आणि संकेत धायरी. आम्ही मुंबई, नांदेडचं तर झालं पहिलं, आणि सौरभ पुण्यातच. सो आम्ही आता आपापल्या मार्गाला जाऊ.
एक वेगळा अनुभव होता. मोहीम सबस्क्रायबर मंडळींसोबत एक वेगळा अनुभव होता. मोहीम पक्की झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तरच, अर्थात आपली ही कॉमन लाईन आहे, तुम्हाला माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांना यायला भेटलं नाही, आता मला माहिती आहे की मी वीकडेमध्ये हा प्लॅन ठेवला होता. माझा असा समज होता की वीकडेला हा गडसुद्धा रिकामा असेल, पण तसा काही नव्हतं. वीकडेला सुद्धा गर्दी होती. काल एका व्यक्तीचं नाव घेणं गरजेचं आहे. आदेश जगताप म्हणून आता इंस्टाग्रामचा फॉलोअर होता, अर्थात तो यूट्यूबला पण सबस्क्रायबर आहे. तर तो आजसुद्धा येणार होता, बट त्याचे मित्रांना घेऊन येणार होता, पण त्याच्या मित्राला काहीतरी जमत नव्हतं म्हणून तो काल आला होता. आणि योगायोगाने आमची कालसुद्धा भेट झाली, पण आज त्याला यायला जमलं नाही. आणि काल आमचं शूट थोडंसं मनासारखं नाही झालं, त्यामुळे काल त्याला मेन्शन करताना आलं. पण आदेश, आपण पुन्हा एकदा नक्की भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवशंभू.